ब्रेकिंग न्यूज. मालेगाव आणि नांदगाव तालुक्यातून एक धक्कादायक आणि लोकशाहीला हादरवणारी घटना समोर येत आहे. लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष शेखर बाळासाहेब पगार यांना थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं उघड झालं आहे. आणि ही धमकी कोणी दिली तर ठेकेदार योगेश कांदे यांनी. प्रकरण नेमकं काय आहे? कळमदरी गिरणा डॅम रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचं शेखर दादांनी उघडकीस आणलं. त्यांनी यावर आवाज उठवला, तक्रार केली आणि याच आवाजाची शिक्षा त्यांना मिळाली. त्यांच्या मोबाईलवर थेट धमकीचा फोन आला. जाब विचारलात तर कायमचं गप्प बसवू, जीवे मारून टाकू. ही धमकी आली आहे 9370665214 या क्रमांकावरून. या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे धमकी देणारा हा एका आमदाराचाच नातेवाईक असल्याचं सांगितलं जात आहे. या आमदाराने यापूर्वीही शेखर पगारांना सार्वजनिकरित्या शिवीगाळ केली होती. मित्रांनो, ही घटना केवळ एका व्यक्तीवरचा हल्ला नाही, तर हे लोकशाहीच्या गळ्यावरच थेट वार आहे. आज एक मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतोय. सवाल विचारणं जर गुन्हा असेल तर आपली लोकशाहीची चौकट कोसळली आहे का? आज जनतेला, सरकार आणि पोलीस प्रशासनाला प्रश्न विचारायचा आहे. ठेकेदारांची दहशत इतकी वाढली आहे का की कोणीही त्यांना साधा प्रश्नही विचारू नये? सरकार यावर गप्प का आहे? पोलीस प्रशासन झोपलं आहे का? ही लढाई फक्त शेखर पगार यांची नाही, तर सामान्य माणसाच्या आवाजाला दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्धची आहे. लोकशाही वाचवण्यासाठी आता जनता एकजूट होणार की नाही? लोकशाही माझा SP न्यूज, सर्वसामान्यांच्या हक्काचं खरं व्यासपीठ.